बरीच म्हणून त्याची ती माती ते मासे बघा आहे बघा. नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र जाधव. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता निघालो आहे आम्ही देवरुखला. सिलेंडर संपलेला आहे, सिलेंडर बघायचं आहे. हे रिक्षा घेऊन चाललो आहे बघा, साडवाची. मुंबईवरनं आणलेलं आहे बघा साडू. आणि आम्ही 5-6 जण चाललो आहे बघा. सिलेंडर घेतलं आहे, तो पण बघायचं आहे भेटतो काय डायरेक्ट. आणि शेगडी आहे इथे, ती पण मुंबईवरनंच आणलेली आहे. हे मंदाज चालवते रिक्षा, रिक्षावाली मंदा आमची. आणि बाजार पण आहे, आज रविवार आहे, तर बघूया बाजारात खोबरं वगैरे घ्यायचं आहे. बाकी मोठा बाजार वगैरे काय आहे नाही. चला आपले निघाले आता. देवपूजा झाली. आम्ही इकडे 3 जण आहेत. कौशिक बसला इथे डिकी मध्ये. मध्ये हा चालेल चालेल. चौकीला मोठा हांतून बसलं चटायचं गावच्या आत. जेवण एवढं हो बाई, ते अंधेरीवाली निघून जाईल दुपारी. दुपारी कशी जाईल? 11 वाजता ती निघून जाणार आता. काय करायचं आहे? सांगतोय कालच भरून घ्या. बॅग चालेल नाही बा माझ्या. मित्रांनो, खडीकोलवण गावामध्ये आलोय, साडवांच्या घरी. इथे बघा किती लोक आलेले आहेत. गाड्या बघा किती लागल्यात, बाहेरपर्यंत गाड्या आहेत. आणि श्रीरामांचं मंदिर खडीकोलवण गावचं. साडवांच्या घरी जाऊया आता. तिकडून पण शेगडी घ्यायची म्हणून आलो इकडे. 2 शेगड्या देऊन एक नवीन शेगडी घ्यायची, जरा स्वस्त पडेल, चेंज करायचे ते. आणि आईचं घर बघा बांधलं इकडे. हे बघा आमच्या आईचं माहेर घर. सोमवारी घर भरणी यायची आणि लाईट मारायची. लाईट नाही केली अजून. बघा 1 लेन इथे रस्ता झालेला आहे. रस्त्याचं काम फास्ट चालू आहे इकडे. टाकलेली नाही गाडी, तेच म्हणून खालून आलो. नाही तर तिकडे उतरायला नसतं भेटलं तर परत आलं यार. हा मग केलं उतरायला केलं नसेल आलो, परत एवढं मागे यायला लागलं असतं. ही लेन तेवढी बाकी आहे, 1 लेन झाले बरेच. म्हणून त्याची ती माती मित्रांनो, बामणोली गावामध्ये पोचलोय. हे बामणोली गाव आहे. आमची घरं त्या बाजूला आहेत, नदीच्या पलीकडे वरच्या साईडला उगवती वाडीमध्ये. आणि बघा हे काम चालू आहे, त्याचे डंपर इथे थांबले आहेत सर्व. हे बघा तिकडे वरच्या साईडला आमची घरं आहेत. आणि बामणोलची नदी. तेव्हा माणसं एसटीला उभी आहेत, पण मला वाटत नाही एसटी नाहीच दिसली ना उजऱ्यात. हां तेच म्हटलं. देवरुख गाडी मित्रांनो ओझरे खडी ओझऱ्यापर्यंत येते, पण येते पावसामुळे ते लोक आणत नाहीत. रस्त्याचे काम चालू आहे तर बघा कंडिशन काय झाली आहे बघा रस्त्याची. हे बघा आता सर्व ओझरं खडीकोलवण बामणोली यांना मारळगावापर्यंत यायला लागतं आहे. कुठली तरी गाडी भेटेल त्याच्याने, कारण त्यांना आता एस टीचा पर्यायच नाही. आता हा रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथल्या गाववाल्यांचे लय हाल होणार आहेत. आता लवकर या लोकांनी इथे निदान खडी तरी सर्व टाकून घ्यायला पाहिजे. बघा काय कंडिशन आहे रस्त्याची. हे बघा पूर्ण रस्ता खराब झालेला आहे.
हे बघा इकडे बघू शकता रस्त्याची काय हालत झाली ती. आणायलाच नको, गाड्या चालवायला पाऊस नसता लागला ना मित्रांनो तर एवढी काय हे नव्हती, चांगला रस्ता होता. आणि सर्व पावसामुळे झालेलं आहे. नाही माती बसलेली आहे ती. हे बघा कशी महामंडळवाले गाडी टाकणार आहे रस्त्याने. हे बघा इकडे येऊया आता बाबा. काय कंडिशन आहे रस्त्याची. सर्व गडबड पावसामुळेच झाली. आता येताना मित्रांनो आता इथून नाही येणार आम्ही, आता साखरपा मार्गे जाणार. कारण जर सिलेंडर भेटला तर अजून वजन होणार आहे याच्यात. हां मग कशी गाडी टाकणार. छे. मित्रांनो आता पोचलो आम्ही मार्लेश्वर गावामध्ये. हे बघा हे मारळ गाव आहे इकडे पूर्ण. आणि इथून बामणोली मार्गे जर येणार तर इथून राईट मारला तर तुम्ही जाणार मार्लेश्वरला. बघा हा रस्ता गेला इथे मार्लेश्वरला. इथून आता रस्त्याला अजून हात नाही लावलाय म्हणून रस्ता आता चांगला आहे पूर्ण देवरुखपर्यंत. आणि हा रस्ता चांगला आहे, बनवलेला होता म्हणून. बघा या रस्त्याची कंडिशन चांगली आहे. मला वाटतं इथे तर खोदायची पण गरज नाही या रस्त्याला. रस्ता नाही करता. हो नाही केला तरी काय हे नाही, फरक नाही. चांगला रस्ता आहे हा पूर्ण. फक्त राहायला तिथं अनेरावांचं ते हे आहे ना, हा अनेरावांचे तिथे. तिथे राहायचं. मित्रांनो आता देवरुख बाजाराच्या इथे आलो आहे. इथून बाजार चालू झाला आहे तर जातो डेपोपर्यंत. आणि आता मच्छी मार्केट आहे इकडे. बघा इथे सुकी मच्छी आहे सर्व. हे सर्व सुकी मच्छी आहे. हे बघा वापटी वगैरे बघा. साखरपेक्षा मोठा बाजार असतो इकडे. मच्छी मार्केट तर लय भरपूर मोठा आहे. बघा केवढा आहे. तुम्हाला ताजी मच्छी वगैरे सर्व मिळून जाईल इकडे. ताजी मच्छी, सुकी मच्छी. आणि ते शॉप आहेत चिकन मटणाचे, इथं असतातच चालू कायम. हे बघा कांदे बटाटेवाळे वगैरे. त्या बाजारातून फक्त खोबरं बघायचं आहे कितीने भेटतं आहे ते. साखर त्यातून घेतलं होतं 2 किलो, आता संपलं आहे. तेव्हा 300 रुपयाने भेटलं होतं. तर इथे भाव काढूया कितीला आहे बघूया. तेव्हा खोबरा आहे. इकडे पण गरम मसाला घेतला तरच स्वस्त देतात खोबरं, नाही तर देत नाही स्वस्त. कितीला? 260 ने. हो घरात वापरायला काय आहे. आपल्याला तो वापरायचं आहे, हा. सुकवायचं वापरायचं. हे काय 260 ने. मसाला वगैरे घेतात 250. अरे मसाला काय मसाला आम्ही होय मसाला तर नको. चला बघूया अजून बघूया अजून बाजार काय. बाजार लागलाय आता सध्या बघा, तयारी चालू आहे बाजार लागायची. हे आता ऊन येईल दुपारी त्यासाठी हे बांधतायत. मेन आहे रिक्षाची CNG, ती आधी भेटली पाहिजे कारण CNG भेटत नाही गावच्या ठिकाणी. रिक्षा गेले पुढे CNG भरायला. ते मासे बघा आहे बघा. मित्रांनो बाजारात गर्दी अजून झाली नाही, अजून लोक भरपूर यायची बाकी आहेत. किती वाजलेत काय माहिती नाही. आता घड्याळ नाही हातामध्ये बघा, काय नाही गर्दी अजून बाजारात. बाजार अजून भरपूर रिकाम आहे. या मिरच्या या तिखटवाल्या आहेत. ही किती रुपये? हे बघा सर्व ताजी भाजी आहे इकडे. सर्व ताजी भाजीवाले आहेत. लसूण बघा, लसूण तर काय मुंबईवरनं आणले. 11-12 वाजता मित्रांनो भरपूर गर्दी होईल आता. बघा केवढा बाजार खाली अजून.
मला 5-6 किलो पाहिजे. मसाला नको. नाही बाबा 250 देणार काय 250 मला ताई वेगळा खूप राहतो ताई. 260 किती 250 सांगितले ना तिकडे मागे. 260 रुपये देव. नको नको. ऑडिशन देताय का किती किलो बेकमे बेलचा 4 किलो घेतला असतो. हा 8 किलो घेणार आहेत विचार. किती किलो घ्यायचे? 4 आणि ते 2 6 किलो घेतलं 6 किलो घेणार नाही नाही देताय ना. 8 किलो चला देतायत. खोबरं जास्त घेतोय म्हणून देतायत. आता गरम मसाला वगैरे घ्यायला लागतात हे लोक. असं इकडे बाजारामध्ये खोबरं चांगलं आहे. काही पण आम्हाला रोशनला ट्रेननी पाठवायला लागेल. हम्म. कोणी इकडे द्या. चला खोबरं घेऊया. भेटते स्वस्त ते. शोधून 15 प्लेट देऊ खायच्या. शोधून घ्यावं लागेल. बाकी काय नाही. हे दे मला पिशवी दे इकडे. आता करू दे. हा नंबर पण करू. काही असं नाही ना, सोनाली सांगितलं नाही तर मित्रांनो घरी आलोय. रिक्षा अजून आलेली नाही. रिक्षाला आता किती वेळ लागेल काय माहिती नाही. बरं झालं गाडीने आलो ते. लवकर तरी आलो. उगाच नाही तर उन्हामध्ये तिथे यांच्यावर भटकत राहावं लागलं असतं. हे काय रे खेळणी बिळणी टाकले इकडे. चला 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 चला. लाईट नाही ना. लाईट नाही ना. आयला नदीत जात आहे. चला मित्रांनो लाईट नाही बघा. आज एवढं कडकडीत ऊन लागलं एवढं तरी पण लाईट नाही. मित्रांनो रात्रीचे 9 वाजायला आलेत. 9 वाजायला आणि रात्रीसाठी साखरप्यातून चिकन आणलं होतं. नाही तर माणसं बघा किती आहेत. एवढी माणसं आता 15-20 दिवस एवढी माणसं आहेत घरी. आता पूर्ण मे महिना आहेत. म्हणून चिकनचा प्लॅन केला होता रविवार म्हणून. चला मी पण घेतो आता जेवायला. माझं ताट कुठं आहे? हे माझं ताट कुठं आहे? अरे मला एवढंच वाढलंय ताट. मी पण इथे बसतो. चला चला मित्रांनो जेवून घेतो. माझा व्हिडिओ पण मित्रांनो आता इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.